सुप्रभात मंडळी. आजपासून आपण इंडियाज मोस्ट फिअरलेस या पुस्तकाचं अभिवाचन करणार आहोत. मूळ लेखक शिव अरूर आणि राहुल सिंग असले तरी याचा मराठी अनुवाद संध्या रानडे यांनी केलेला आहे. आणि या पुस्तकात आधुनिक लष्करातील शूरवीरांच्या सत्य कहाण्या आपल्याला ऐकायला मिळणार आहेत. तर मला खात्री आहे की हे पुस्तक आणि यातल्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतील. खरोखरच रोमांचक आहेत. पहिलं प्रकरण आहे, भीती म्हणजे काय ते आम्हाला खरोखरच माहीत नाही. आणि हे आहे पाकव्याप्त काश्मीरमधील जो सप्टेंबर 2016मध्ये सर्जिकल स्ट्राईक केला होता त्याविषयी. तर सुरू करते. उरी, जम्मू आणि काश्मीर, 18 सप्टेंबर 2016. AK-47 रायफल्स ठीकठाक आहेत ना, हे पुन्हा एकदा नीट तपासून पाहिलं गेलं. दारुगोळा आणि हातबॉम्ब यांनी ठासून भरलेल्या हिरवट रंगाच्या पाठीवर अडकवता येण्याजोग्या पिशव्यांच्या शेल्फवर अखेरची नजर फिरवली गेली. त्यानंतर तिथे असलेल्या चौघांनी अंधारातच मुठभर बदाम तोंडात टाकले आणि घाईघाईनेच ते चावून घशाखाली ढकलले. आकाराने छोटे आणि पचायला हलके असलेले ते बदाम म्हणजे ताकदीचा खजिनाच. जराही चाहूल लागू न देता शत्रूच्या हद्दीत जाऊन त्यांना पकडणाऱ्या किंवा ठार मारणाऱ्या अतिरेक्यांच्या दृष्टीने असे बदाम हे त्यांच्या जवळच्या शस्त्रास्त्रांइतकेच महत्त्वाचे असतात. हे प्रोटीन्सयुक्त मुठभर बदाम त्या चौघांना पुढचे 8 तास तरी तग धरून ठेवण्यासाठी पुरेसे ठरणार होते. कमीत कमी 8 तास. आजूबाजूच्या निसर्गाशी, झाडाझुडपांशी एकरूप होऊन भारतीय सैन्याच्या गणवेशातले आणि गुळगुळीत दाढी करून भारतीय सैनिकच असल्याचं भासवणारे ते चौघं त्यांच्या बंदिस्त जागेतून बाहेर आले. डोंगर माथ्याच्या त्या जागेवरून समोर पसरलेली विस्तीर्ण सरहद्द बघणाऱ्याची नजर खिळवून ठेवत होती. मिट्ट काळोखातच ते जवळजवळ 1 किलोमीटर चालून आले आणि खालीच असलेल्या लाईन ऑफ कंट्रोल म्हणजे LOCवरच्या भारतीय लष्कराचा कडक पहारा असलेल्या जम्मू आणि काश्मीरच्या उरी भागातल्या उरी ब्रिजपाशी ते चौघही येऊन पोचले. त्या चौघांनाही माहीत होतं की आजची त्यांच्यावर सोपवलेली कामगिरी काही फारशी वेगळी नव्हती. भारतीय ठाणी आणि त्यांच्या सोयी सुविधा याआधीही पाकिस्तानी अतिरेक्यांनी उद्ध्वस्त केल्या होत्या. शिवाय अगदी 8च महिन्यांपूर्वी म्हणजे 2016च्या जानेवारी महिन्यात आजच्यासारखेच 4 अतिरेकी भारतीय हवाई दलाच्या पठाणकोटमधल्या तळात लपून छपून घुसले होते आणि नंतर तिथून पळ काढण्यासाठी त्यांनी 7 भारतीय सुरक्षा रक्षकांना ठार मारलं होतं. पण आज त्यांच्यावर सोपवल्या गेलेल्या कामाचे पुढे कोणते गंभीर परिणाम होणार होते त्याची पुसटशीही कल्पना त्यांना नव्हती. ते जे कृत्य करण्यासाठी भारतीय हद्दीत घुसले होते ते घडल्यानंतर भारताच्या राजकीय आणि लष्करी विचारसरणीत आणि मानसिकतेत आमूलाग्र बदल घडणार होता. गेल्या पाव शतकभर भारतानं उचललं नव्हतं ते पाऊल या अतिरेक्यांच्या आजच्या या घृणास्पद कृत्याने भारताला उचलावं लागणार होतं. अशा लष्करी कारवाईचं पाऊल जे माघारी घेण्याचा प्रश्नच उद्भवणार नव्हता. आणि मुख्य म्हणजे ते आज अशा एका महाकाय राक्षसाला जागं करणार होते जो कायमचा निद्रिस्त राहणार होता अशी पाकिस्तानला घमेंड होती. उरीच्या लष्करी ठाण्यात सूर्योदयापूर्वीच ते चौघं चोर पावलांनी घुसले. तो सगळा परिसर त्यांच्या पुरता परिचयाचा असल्याच्या भावनेनेच. त्यांच्या पाकिस्तानी सूत्रधारांनी तिथले नकाशे आणि आजूबाजूच्या ठिकाणांची मॉडेल्स त्यांना देत आजच्या या हल्ल्याची आधी जणू काही रंगीत तालीमच करून घेतली होती. त्या लष्करी ठाण्याची त्यांनी अधिक जवळून नीट पाहणी करून घेतली आणि जराही वेळ न दवडता ते भारतीय सैनिकांच्या राहुट्यांजवळ पोचले. पहाटेच्या वेळी सैनिक शांत झोपलेले होते. या सैनिकांना आणखी बळ पुरवणाऱ्या स्पेशल फोर्स कमांडोजना भारतीय लष्कराने उरीकडे रवाना केलेलं होतं.
पण ते खास पथक तिथे पोचण्यापूर्वीच 17 भारतीय सैनिक या अतिरेक्यांकडून ठार मारले गेले होते. त्यांच्यापैकीच आणखी 2 सैनिक त्यांना नंतर उपचारासाठी भरती केल्या गेलेल्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेणार होते. या दऱ्याखोऱ्यांमधल्या सततच्या भीषण रक्तपाताने सुन्न होऊन होऊन भारतासाठी उरीवरचा हा अनपेक्षित अतिरेकी हल्ला ही साधीसुधी गोष्ट नव्हती. 19 सैनिकांना 4 अतिरेक्यांनी कपटानं मारलं होतं. याचा धक्का तर फार मोठा होताच, पण या भेकड हल्ल्यामागचा पाकिस्तानचा फाजील आत्मविश्वास भारतीय लष्कराला अधिक खोलवर डंख करून गेला. त्या डंखाच्या वेदनांनी भारताच्या लष्करी अधिकाऱ्यांच्या आणि देशभरातल्या नागरिकांच्या संतापाचा ज्वालामुखी उसळून वर आला. आणि हे घडलं होतं तेही अशा वेळी जेव्हा पठाणकोटच्या हवाई तळावर मारल्या गेलेल्या सैनिकांच्या कुटुंबाचा शोक धगधगतच होता. या कुटुंबांनी त्यांचे जीवलग गमावले होते त्याला जेमतेम 8 महिनेच होत होते. या 4 अतिरेक्यांप्रमाणेच पाकिस्तानही अशा भ्रमात होतं की या घटनेपाठोपाठ भारताला येणारा संताप काही विशिष्ट मर्यादेपर्यंत सीमित असेल. फार फार तर जनतेत संतापाची एखादी लाट उसळेल आणि त्या कृत्याचा राजनैतिक पातळीवर धिक्कार केला जाईल. या पलीकडे जाऊन फार मोठी कारवाई न करण्याच्या भारताच्या प्रमाणबद्ध प्रतिक्रियेची पाकिस्तानला एव्हाना सवय झाली होती आणि ती प्रतिक्रिया हाताळण्याचं कसबही पाकिस्तानजवळ होतं. पण हे सगळं गृहीत धरण्यानं पाकिस्तानकडून त्यांना उद्ध्वस्त करू शकणारी मोठीच चूक घडली होती. हे त्यांच्या ध्यानीमनीही नव्हतं, कारण भारत नेमक्या त्याच्या या कृतिशून्यतेविषयी असलेल्या ख्यातीचा वापर करतच या घटनेचा आजवर कधी घेतला नव्हता असा जबरदस्त बदला घेणार होता. 18 सप्टेंबरच्या सकाळी उरीच्या हल्ल्याविषयीच्या बातम्या सर्व माध्यमातून वेगानं प्रसारित झाल्या आणि दिल्लीतल्या रायसिना हिल परिसरावर आधीच गोठवून टाकणारी भीषण शांतता पसरत गेली. आणि त्यानंतर सुरक्षा विभागाच्या अतिशय गुप्त अशा वॉर रूम्समध्ये तातडीच्या मीटिंग्स घेणं सुरू झालं. त्यांच्यातली एक मीटिंग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्या अध्यक्षतेखाली घेतली गेली. आणि ह्याच मीटिंगमध्ये भारताच्या वरिष्ठ नेते मंडळींनी 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यांची कुठेही वाच्यता न करता ते अतिशय गुप्तपणे अंमलात आणले जातील असंही ठरलं. यातला पहिला निर्णय होता उरीवरच्या या पाशवी हल्ल्याला आता शत्रूवर तेवढाच जबरदस्त हल्ला करून भारतीय लष्कर उत्तर देईल. आणि दुसरा निर्णय होता पाकिस्तानवर करण्यात येणार असलेली ही कठोर कार्यवाही पूर्ण होत नाही तोपर्यंत पंतप्रधान मोदी यांच्यासह देशातले इतरही सगळे मंत्री भारताच्या सहिष्णू धोरणाचाच सातत्याने आणि जोरदार पुरस्कार करत राहतील. अत्यंत काटेकोरपणे आणि तपशीलवारपणे काळजीपूर्वक तयार केलं गेलेलं हे राजकीय नाट्य दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच सुरू होणार होतं. या दरम्यान 800 किलोमीटर्स दूर असलेल्या हिमालयातल्या उंच डोंगराळ दऱ्याखोऱ्यांमध्ये लष्कराच्या स्पेशल फोर्समधला एक तरुण भारतीय अधिकारी एका छोट्याशा TV समोर गंभीर चेहऱ्याने चिंताग्रस्तपणे बसला होता. उरी हा त्याचा विभाग होता. हे त्याचं हंटिंग ग्राउंड होतं, त्याच्या परिचयाचं, त्याचं प्रभुत्व असलेलं. सध्या त्याच्या युनिटमधल्या काही निवडक सैनिकांच्या एका छोट्या तुकडीसह त्यांची सियाचीन ग्लेशियरला 2 महिन्यांच्या एका विशेष कामगिरीवर बदली झालेली होती. मनात संताप मावत नव्हता, तरी वरकरणी शांत राहण्याचा मेजर माईक टँगोचा प्रयत्न चालू होता. त्याच्या समोरच्या TVच्या पडद्यावरची उरीच्या त्याच्या परिचयाच्या कॅम्पची दाखवली जात असलेली चित्र तो काळजीपूर्वक बघत होता. आणि ज्यावेळी भारत सरकार दिल्लीमध्ये त्यांनी आजवर कधी केली नव्हती अशा अतुल्य अपूर्व अशा कारवाईची रूपरेषा आखत होतं, अगदी त्याच वेळी
मेजर टँगोच्या मनातही एखादी अंतःप्रेरणा म्हणता येईल असा विचार लक्कन चमकून गेला. बस झालं, पाणी आता डोक्यावरून जायला लागले. ही काही लहान सहान दुर्लक्ष करण्याजोगी बाब नाही आहे. आता सहिष्णुता दाखवणं, स्वस्थ बसणं शक्यच होणार नाही. गोष्टी आता सहन करण्याच्या पलीकडे जाऊन पोचल्या आहेत. सेकंड इन कमांड किंवा ज्याला 2IC म्हटलं जातं, त्या पदावरच्या मेजर टँगो यांनी स्पेशल फोर्सच्या एका श्रेष्ठ दर्जाच्या पॅराशूट रेजिमेंटमधून जम्मू आणि काश्मीर विभागात 13 वर्ष काम केलं होतं. 20हून अधिक अतिरेकी कारवाया यशस्वीपणे निपटून काढण्याच्या कामात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता आणि म्हणूनच 18 सप्टेंबरची ती सकाळ या कर्तव्यतत्पर अधिकाऱ्याच्या काळजावर अक्षरशः सुरा फिरवून गेली. आता आणखी थांबणं, आणखी धीर धरणं त्यांना जमणारच नव्हतं. शक्य तेवढ्या लवकर त्यांना त्यांच्या तुकडीतल्या इतर सैनिकांबरोबर उरीवरच्या अतिरेकी हल्ल्याचा समाचार घ्यायला जावंसं वाटत होतं. उधमपूरहून त्यांच्या कमांडिंग ऑफिसर म्हणजे CEO कडून या बाबतीतल्या कारवाईसाठी फोन येण्याच्या प्रतीक्षेत मेजर टँगो होते आणि त्याप्रमाणे तो आलाही. उरी व्हॅलीला परत जाण्यासाठी मेजरनी त्यांच्या हाताखालच्या सगळ्यांना ताबडतोब तयार व्हायला सांगितलं आणि त्यांची पूर्ण टीम द्रासला पोचली. ती 18 सप्टेंबरच्याच रात्री. त्या सगळ्यांच्याच मनात ही तारीख कायमची कोरली जाणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी ही टीम श्रीनगरच्या दिशेनं निघाली. त्याचवेळी दिल्लीतही या कारवाईची चक्र फिरायला सुरुवात झाली होती. या बाबतीतलं सर्वप्रथम जाहीर निवेदन सादर केलं ते भूतपूर्व लष्कर प्रमुख जनरल VK सिंग यांनी. सुरुवातीला पारंपरिक पद्धतीने पाकिस्तानच्या या घृणास्पद कृत्याचा त्यांनी निषेध केला आणि जनतेला त्या परिस्थितीत शांत राहण्याचं आवाहन केलं. हे बोलत असताना त्यांचा स्वरही कमालीचा शांत होता. आपल्या भाषणात ते म्हणाले की भावनेच्या आहारी जाऊन भारत कोणतंही आततायी कृत्य करू शकत नाही. त्यांच्या या बोलण्यावर लोकांकडून टीका होण्याची शक्यता होती आणि त्यामुळे सरकारने ते राजकीय नाट्य करण्याचं ठरवलं होतं. त्याच्या यशात भरच पडणार होती. त्यांच्यानंतर थोड्याच वेळात संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी लोकांना जाहीर आश्वासन दिलं की उरीमधलं भारतीय सैनिकांचं बलिदान सरकार निश्चितच व्यर्थ जाऊ देणार नाही. त्यानंतर श्रीनगरमधल्या लष्कराशी संवाद साधताना पर्रिकरांनी नेहमीचा ठराविक पद्धतीचा सल्ला दिला आणि कठोर कारवाई करण्याची सूचना त्यांनी लष्कराला दिली. मात्र लष्कराने कशा पद्धतीनं काम करायचं याविषयी त्यांनी अवाक्षरही उच्चारलं नाही. अतिरेक्यांच्या हल्ल्यानंतर देण्याची भारत सरकारची ही ठराविक पद्धतीची प्रतिक्रिया होती आणि ती यावेळी आवर्जून ह्याच पद्धतीनं व्यक्त केली गेली. मात्र एवढं झाल्यानंतर सरकारकडून मोजून मापून केली जाणारी विधानं संशयास्पद वाटण्याची शक्यता गृहीत धरून इतर काही कनिष्ठ मंत्र्यांवरही एक काम सोपवलं गेलं होतं, सरकारी विधानांवर टीका करत राहण्याचं. आणि हे महत्त्वपूर्ण काम अत्यंत चतुरपणे कृतीत उतरवलं ते मनोहर पर्रिकर यांच्या खात्याचे कनिष्ठ मंत्री सुभाष भामरे यांनी. त्यांनी भारतानं नुसतं बघत किंवा बोलत बसण्याऐवजी पाकिस्तानला जबरदस्त प्रतिटोला लगावण्याची वेळ आता येऊन ठेपली असल्याचं विधान करत त्यांच्यावर सोपवलेलं काम योग्य पद्धतीनं पार पाडून दाखवलं. 19 सप्टेंबरला वरिष्ठ पातळीवर आणखी 2 मीटिंग्स घेण्यात आल्या. त्यातल्या एका मीटिंगचे चेअरपर्सन होते गृहमंत्री राजनाथ सिंग. राजनाथ सिंग यांनी त्यांचा रशियाचा दौरा उरीवरच्या हल्ल्यानंतर रद्द केला होता. दुसऱ्या मीटिंगचे चेअरमन होते पंतप्रधान मोदी आणि या दोन्ही मीटिंग्स पंतप्रधानांच्या कार्यालयातच घेतल्या गेल्या. यावेळी आदल्या दिवशीच्या हल्ल्यानंतर ताबडतोब काही तासातच काश्मीर खोऱ्यात जाऊन धडकलेल्या लष्कर प्रमुख जनरल दलबीर सिंग यांना या हल्ल्याच्या प्रत्युत्तरासाठी सरकार कोणती पावलं कशा पद्धतीने उचलणार होतं या बाबतीतल्या स्पष्ट सूचना दिल्या गेल्या. श्रीनगरमध्ये जनरल सिंग पोचले ते स्पेशल फोर्ससाठी अशा तऱ्हेचा हिरवा कंदील घेऊन, जो आजवर स्पेशल फोर्सने स्वप्नातही कधी पाहिला नव्हता.
सरकारच्या ठोस पाठिंब्यामुळे अशा एका जबरदस्त लष्करी कारवाईची योजना आखण्यासाठी परवानगी मिळाली होती, जिच्यामुळे भारताच्या आणि भारतीय सैनिकांच्या अपमानाचा सूड भारताला पाकिस्तानवर उगवता येणार होता. पुढच्या 24 तासांमध्ये पाकिस्तानी सैन्याला पार उद्ध्वस्त करता येईल. 19 जवानांच्या भीषण मृत्यूचा बदला तेवढ्याच भीषण पद्धतीची कारवाई करून घेता येईल, अशा तऱ्हेच्या योजना आखण्यात भारतीय लष्कर व्यग्र होतं. मात्र सरकारी नेत्यांकडून त्या बाबतीत अंतिम निवड होणं अतिशय गरजेचं होतं. मंडळी, याच्या पुढचा भाग आपण उद्या वाचूया. तोपर्यंत बाय बाय.